फ्रेंड्स, आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे पर्स, पाऊच, बॅग, ऑर्गनायझर आणि इतरही बऱ्याच गृहोपयोगी वस्तूंचा व्हिडिओ. आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे मानसी व्हरायटीज, रविवार पेठ, पुणे या ठिकाणी. हे जे शॉप आहे कासट चौकामध्ये सोमानी बिल्डिंगमध्ये हे शॉप आहे. आतल्या साईडला तुम्हाला जर संक्रांतीसाठी किंवा तुमच्या दुकानसाठी एरवी जर या ठिकाणी खरेदी करायचं असेल तर या ठिकाणी नक्की या. तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट होलसेल भावामध्ये खरेदी करता येणार आहेत आणि यांच्याकडे ऑनलाईन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे. तुम्ही घर बसल्या यांचे सगळे प्रोडक्ट ऑनलाईन मागवू शकता. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याकडे हे अगेन बॅग आहे. त्याच्यात 3 साईज अवेलेबल आहे. अच्छा. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. हवाली आहे 760 रुपयाचे डझन, 55 रुपयाचे एक पीस. त्याच्यानंतर त्याच्यात 2 नंबर साईज आहे, ते 780 रुपये डझन, 65 रुपयाचे एक पीस. हा 3 नंबर साईज आहे, ते वाले बसणार 900 रुपये डझन, 75 रुपयाचे एक पीस. सगळं मध्ये 6 कलर अवेलेबल आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याकडे ह्याच्यातच एक वारली प्रिंटचा आहे. हा 720 रुपये डझन, 1 नंबर साईज. 2 नंबरची साईज बसल त्याच्यात 840. 3 नंबरची 960 रुपये डझन. आतमध्ये हेवी क्वालिटी आहे. एक पीस तुम्हाला उघडून दाखवतो मी, बघा. कलर वगैरे मिळतील. हा, कलर वगैरे भेटेल. आतमध्ये पॉकेट पण अवेलेबल आहे. 6 कलर भेटेल त्याच्यात. छान. हवाली 780 रुपयाचे डझन आहे, 65 रुपयाचे एक पीस. हा, त्याच्यातले जे बघा हरिबॉग लिहिलेले बॅग आहे, ते पण 780 रुपये डझन, 65 रुपयाचे एक पीस. भरपूर मोठी साईज आहे. ते आपण आधी 60 इंची बघितली, त्याच्यात लहान साईज पण अवेलेबल आहे, 540 रुपयाचे डझन आहे. त्याच्यानंतर एक हा इम्पॉर्टंट बॅग आहे मियाऊची, 180 रुपयाचे एक पीस आहे. 6 कलर अवेलेबल आहे त्याच्यात. ओके. हा, त्याच्या पुढं कप्पा आहे मोठा. क्वालिटी बेस्ट आहे. क्वालिटी 1 नंबर बेस्ट आहे. क्वालिटीचा आहे. रिटर्न गिफ्ट साठी आहे, रिटर्न गिफ्ट साठी पण. आतमध्ये कप्पा पण आहे. एकदम चांगली क्वालिटी आहे, भरपूर मोठी साईज आहे. 180 रुपयाचे एक पीस. हा पिंक लिहिलेले पण शॉपिंग बॅग आहे आपल्याकडे. हवाली 220 रुपयाची एक पीस आहे. त्याच्यात पण 7 कलर अवेलेबल आहे. त्याच्यानंतर हे अग्निस आहे, इम्पॉर्टंट वाली आहे, 200 रुपयाची एक पीस आहे. क्वांटिटी वगैरे घेतली तर थोडंफार कमी होईल त्याच्यात. हा, ह्याच्यात पण 10 कलर अवेलेबल आहे. आपलं टेड बेकर आहे इम्पॉर्टंट वाली, ह्याच्यात पण 10 कलर अवेलेबल आहे. चांगली क्वालिटी आहे, इम्पॉर्टंट आहे. हवाली बसणार तुम्हाला 150 रुपयाचे एक पीस. आणि ह्याच्यात बारकी साईज पण अवेलेबल आहे आपल्याकडे, ते 960 रुपयाचे डझन आहे. त्याच्यानंतर अशी डबल बॅग आहे बघा, 2 साईज मध्ये अवेलेबल आहे. त्याच्यात 6 कलर अवेलेबल आहे आपल्याकडे. मस्त. साईडला एक पॉकेट पण आहे दोन्ही साईडला. हा बारकी साईज बसणार 1080 रुपये डझन, मोठी साईज 1200 रुपये डझन. त्याच्यानंतर हा सॅक आहे आपल्याकडे. असं ओढले की हा पोरींला वगैरे वापरायला चांगली आहे आणि इम्पॉर्टंट आहे. 350 रुपयाचे एक पीस आहे. अच्छा, मस्त. त्याच्यानंतर हा फोल्डिंग बॅग आहे. ह्याच्यात 2 पॉकेट आहे, म्हणजे हा कमी पण करू शकतो आपण ट्रॅव्हलिंग मध्ये वगैरे कुठे गेले तर. आणि हा मागे एक कप्पा दिलेला आहे, म्हणजे आपल्याला ट्रॉली बॅग मध्ये वगैरे अडकवायचे असेल तर अडकू शकतो तुम्ही. 220 रुपयाचे एक पीस आहे. कलर असतील. हा, कलर त्याच्यात 10 कलर अवेलेबल आहे. क्वांटिटी वगैरे घेतली तर कमी होईल त्याच्यात. एका छोटासा बॅग आहे आपल्याकडे. हा फोल्डिंग बॅग आहे. हा एवढं मोठं होतं आणि ह्याला फोल्ड केले की हा एवढीशी बारकी होतं बघा. अच्छा, बॅग मध्ये पण ठेवू शकतो. ट्रॅव्हल मध्ये वगैरे कुठे गेलं तर आपण हा टाकून गेलं तर आपल्याला काही पण आयटम आणायचे असेल तर हा घेऊन जाऊ शकतो तुम्ही. 10 किलो वजन वगैरे घ्यायला. 120 रुपयाचे एक पीस आहे. एक ट्रॅव्हल फोल्डिंग बॅग आहे, हा व्हील वाली. आपण आधी बघितली होती त्याला व्हील नव्हतं, हा व्हील आहे. अच्छा. हवाली 500 रुपयाचे एक पीस आहे. 3 फोल्ड आहे त्याला. किती किलो वजन घेत आहे? वजन वगैरे चांगलं घेत आहे. पण हा व्हीलनी आपण ओढून पण घेऊ शकतो याला, असं आहे. त्याच्यानंतर एक बघा, हा सी फोल्डिंग बॅग आहे आपल्याकडे. याला फोल्ड केले तर एवढं पाऊच होतं. ओपन केले की मोठी बॅग होती. मस्त. हा 140 रुपयाचे एक पीस आहे. छान, मस्त, सुपर. आता हे फोल्डिंग बॅग आहे इस्माइलीची. आपलं रेग्युलर 240 रुपयाचे डझन, 20 रुपयाला एक पीस. ओके.
त्याच्यानंतर हा इस्माइलीचे स्ट्रॉबेरीचे आहे. हे बघा फॉल्ट गेले से एवढं बारके होतं आणि मोठं असं आहे म्हणजे अच्छा, ओपन करायचं. ओपन केलेला. हवाला 420 रुपयाचा डझन आहे. भाजी वगैरे आणायला छान आहे. त्याच्यानंतर एक हा फोल्डिंग बॅग आहे. फोल्ड केलेली एवढी बारकीशी असते. हा पाऊच आहे. त्याच्या आतमधून बघा बाहेर बॅग काढले तर हा एवढं मोठं होतं. 120 रुपयाला एक पीस आहे. मार्केटमध्ये जाताना खूप छान आहे. त्याच्यानंतर एक हा आहे बारकीशी फोल्ड केलं तर एवढं बारकं होतं. त्याच्यानंतर मोठी हा बघा भरपूर मोठी साईज आहे. 140 रुपयाचे एक पीस आहे. अच्छा, छान. क्वालिटी बेस्ट आहे ना? क्वालिटी बेस्ट आहे. त्याच्यानंतर बॅग अँड बॅगची हा बघा फोल्डिंग बॅग आपल्याकडे आहे. फोल्ड एवढं बारकं होतं, उघडलं की एवढं मोठं होतं बघा. मस्त छान. 960 रुपयाचा डझन आहे. 80 रुपयाचे एक पीस. ट्रॅव्हलिंग पाऊचचं 3 पीसचं सेट आहे. त्याच्यात बघा 3 पीसचं सेट आहे. मस्त. आणि एकात 3 पॉकेट आहे बघा. एक मोठा कप आहे, भरपूर मोठी साईज आहे. कलर पण भेटणार त्याच्यात. 80 रुपयाचा 3 पीसचा सेट आहे. ओके. क्वांटिटी रेटवर. त्याच्यानंतर एक अजून हा चॅक्स वाला पण आहे. जेंट्स लेडीज कॉमन. छान आहे, मस्त. हवाला 130 रुपयाचा सेट आहे 3 पीसचं. त्याच्यानंतर हे ट्रान्सपरंट वाला पण अवेलेबल आहे आपल्याकडे. 130 रुपयाचा 3 पीसचा सेट आहे. ओके. बारीक क्वालिटी आहे. 4 mm प्लास्टिकचं. त्याच्यानंतर हे रॅगझिनचं आहे. 4 पीसचं सेट आहे. मस्त. हा 140 रुपयाचा 4 पीसचा सेट आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे हा कॉस्मेटिक बॅग अवेलेबल आहे. मॅटिक कापडाचा आहे. चांगली क्वालिटीचे 150 रुपयाचा एक पीस आहे. ह्याच्यातच आपल्याकडे एक बघा फॉर्म प्रिंट मध्ये प्रिंट वाला आहे. हा 180 रुपयाचा एक पीस आहे. त्याच्यात 6 कलर अवेलेबल आहे. त्याच्यानंतर हे बघा चायनावाला हे इम्पॉर्टंट वाला आहे. कॉस्मेटिक पाऊच मस्त आहे, छान. त्याला फोल्ड केले की असं फोल्ड होतं एवढं असं. हवाला 130 रुपयाचा एक पीस आहे. बघा वॉश बॅग लिहिलेला आहे. ते वॉश हवाला पण ट्रॅव्हलिंग मध्ये घेऊन जाऊ शकतो आपण आणि याला घरी अडकू पण शकतो. त्याला 130 रुपयाचा एक पीस आहे. ओके. तर बघा हे वॉश बॅगचं 3 पीसचं सेट आहे. आपण ट्रॅव्हलिंग मध्ये वगैरे गेले ना, ओले कपडा वगैरे, कॉस्मेटिकचं सामान, जेंट्स लेडीज कॉमनचं आहे. सेविंगचं सामान वगैरे काय पण ठेवू शकतो. त्याच्यात 3 पीसचं सेट असतं. 180 रुपयाचा 3 पीसचा सेट आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे हे बघा ट्रॅव्हल मध्ये वगैरे गेले ना तर केबल, चार्जर वगैरे काय पण ठेवू शकतो. त्याचं बघा युजफुल आहे, युजफुल आयटम आहे. 250 रुपीजचं एक पीस आहे. मस्त. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे पासपोर्ट कवर. वॉलेट आहे. मस्त. 180 रुपयाचे एक पीस. कार्ड होल्डर आणि पासपोर्ट वगैरे काय पण ठेवू शकतो आपण. त्याच्यामध्ये एक अजून व्हेरायटी आहे. हे बघा फोल्डेबल वाला. मोठी साईज. त्याच्यात चेकबुक वगैरे हे पण बसणार. हा पण 180 रुपयाचा आहे. नंतर आहे आपल्याकडे हे ट्रॅव्हल मध्ये वगैरे गेलं ना, आपलं सूटकेस मध्ये वगैरे सगळं सामान व्यवस्थित भरून ह्याच्यात भरून व्यवस्थित त्याचं सूटकेस मध्ये ठेवू शकतो. हा 7 पीसचं लॉन्ड्री बॅगचं सेट आहे. म्हणजे अच्छा आहे. ज्वेलरी पण ठेवू शकतो ह्याच्यात, बांगडी पण ठेवू शकतो. सुंदर. हवाली 480 रुपयाचे डझन आहे. त्याच्यानंतर एक हा वेगळी प्रिंट आहे आपला शेरवानी प्रिंटचं. त्याच्यात पण 3 साईज अवेलेबल आहे आपल्याकडे. हा 6 इंचीचा आहे, हा 5 इंच आहे, हा 3.5 इंच आहे. 700 रुपये डझन आहे. हवाली आहे 840 रुपये डझन आहे. हा 960 रुपये डझन आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे हा बांगडी बॉक्स आहे. ट्रॅव्हल मध्ये वगैरे कुठे गेलं तर आपण ह्याच्यात बांगडी, कडं वगैरे बसू शकतो. ह्याच्यात 2 साईज आहे. हा 4 इंची साईज आहे. हा 600 रुपये डझन आहे. हा 6 इंची साईज आहे. हा 780 रुपयाचे डझन आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे बांगडी बॉक्स मध्ये असं साधावाला बांगडी बॉक्स पण अवेलेबल आहे. त्याच्यात 1 रोल, 2 रोल, 3 रोल, 4 रोल, 6 रोल पर्यंत आहे अवेलेबल आपल्या. 50 रुपये, 70 रुपये, 80 रुपये, 90 रुपये, 130 रुपये, 150 रुपये असं 6 रोल पर्यंत आहे आपल्याकडे अवेलेबल. त्याच्यानंतर आपल्याकडे कार्डबोर्डचा बांगडी बॉक्स पण अवेलेबल आहे. हा सिंगल रोडचा आहे. त्याच्यात डबल रोलचं पण अवेलेबल. हा 3 रोलचं झालंय. 4 रोलचं पण आहे. 4 रोल पर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे. 150 रुपये, 180 रुपये, 220 रुपये आणि 280 रुपये.
मस्त. बी आहे. ट्रॅव्हल मध्ये वगैरे कुठे गेलं नाही, इयरिंग्स आपलं फिंगरिंग वगैरे टाकू शकतो त्याच्यात. त्याला चेन पण आहे. अच्छा. हा वाली आहे 900 रुपयाचे डझन. त्याच्यानंतर हा डबल डेकर वाली आहे. अच्छा. इथं पण हेअर इयरिंग्स वगैरे अडकू शकतो आणि ह्याच्यात पण कानातलं वगैरे टाकू शकतो तुम्ही, फिंगरिंग वगैरे काय पण. हो, जी ज्वेलरी हा. असेल ते. हा वाली 180 रुपयाचा एक पीस आहे. मस्त. आपल्याकडे हे बघा वॉच बॉक्स अवेलेबल आहे. प्रॉपर लेदरचा बॉक्स आहे. अच्छा. ह्याच्यात 6 वॉच बसू शकतं आणि ह्याच्यात 12 आहे. हो, मस्त. 6 वॉच वाला 450 रुपयाचा आहे आणि 12 वॉचचा 600 रुपयाचा आहे. चांगली क्वालिटी आहे. मस्त. तर अशा सुंदर सुंदर वस्तू आहेत. तुम्हाला जर अशा वस्तू खरेदी करायच्या असतील तर नक्की मानसी व्हरायटीज, रविवार पेठ, पुणे या ठिकाणी भेट द्या. आणि तुम्हाला जर ऑनलाईन मागवायचं असेल तर एखाद्या वस्तूचा, तुम्हाला जी वस्तू आवडेल त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. स्क्रीनशॉट पाठवलं की तुम्हाला पर्टिक्युलर ती वस्तू पाठवली जाईल. आता आपल्याकडे हे बघा लिपस्टिक कवर, लिपस्टिक बॉक्स आहे. संक्रांत मध्ये वाण द्यायला वगैरे. वाव, मस्तच आहे. एक 2 तरी आरामात बसतात त्याच्यामध्ये. 2-3 बसणार. 3 बसतील. 480 रुपयाचे डझन आहे. वा, मस्त छान उपयोगाची वस्तू आहे. कलर वगैरे येतील ना ह्याच्यात? कलर येतील, 6 कलर अवेलेबल आहे त्याच्यात. त्याच्यानंतर आपल्याकडे ज्वेलरी बॉक्स मध्ये व्हरायटी आहे. हा ज्वेलरी बॉक्स आहे, फॉर्म आहे. वरती पण एक पॉकेट आहे. इथे आपण हेअर क्लिप वगैरे अडकू शकतो. त्यावर रोल मध्ये बांगडी वगैरे ठेवू शकतो आपण. त्याच्यात 4-5 पाऊच आहे. हा वाला 150 रुपयाचा एक पीस आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे ज्वेलरी बॉक्स मध्ये एक 10 पॉकेट वाला पण अवेलेबल आहे. त्याच्या आतमध्ये 10 पॉकेट आहे लूज. आपण ट्रॅव्हलिंग मध्ये वगैरे गेले तर अगर बॉक्सची गरज नाही तर हे पाऊच मध्ये पण ठेवून आपण घेऊ जाऊ शकतो. असं आहे. हा आहे पाऊच सकट 180 रुपयाचा. त्याच्यानंतर आपल्याकडे त्याच्या साईडला पट्टी लावलेली होती, ह्याच्या साईडला पट्टी नाही आहे, थोडं बारका पाऊच आहे. हा वाला 150 रुपयाचा. ह्याच्यात पण 10 पाऊच अवेलेबल आहे. हा 150 रुपयाचा एक पीस आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे फोल्डिंग मध्ये आहे बघा. ट्रॅव्हल मध्ये वगैरे कुठे गेलं तर ठेवू शकतो आपण. हा वाला 250 रुपयाचा एक पीस आहे. त्याच्यानंतर बारी PVC, बारी प्लास्टिक मध्ये आहे. त्याच्यात 60 इंच कापडचं आहे बघा, पाऊच आहे. 12 पाऊच आहे. त्याच्यामध्ये एक हा फोल्डेबल वाला पण आहे. हा 450 रुपयाचा एक पीस ज्वेलरी बॉक्स आहे. पूर्ण कॉम्बो आहे. पूर्ण कॉम्बो आहे सेट. त्याच्यानंतर आपल्याकडे एक पंपलला चांगली क्वालिटीचे ज्वेलरी पाऊच आहे. त्याच्यामध्ये पण हे 10 पाऊच, 7-8 पाऊच येणार. एक पुढं कप्पा येणार आहे अजून. हा पण 280 रुपयाचा एक पीस आहे हा ज्वेलरी बॉक्स. त्याच्यानंतर 17 पॉकेट ज्वेलरी आहे. म्हणजे असं 17 पॉकेट आहे. कप्पा वेगळं वेगळं आहे. हा वाला 450 रुपयाचा एक पीस आहे. हा बारीवाला आहे, वर्कवाला. त्याच्यात वेगळं वेगळं पाऊच येणार. क्वालिटी बेस्ट आहे. हा, बेस्ट क्वालिटीचे आहे. टिकाऊ हा 700 रुपीजचा एक पीस आहे. मस्त. आपण आणलंय बघा हे गिफ्टिंग पोटली बॅग. हा गणेशाची प्रिंट आहे, लक्ष्मीजीची आहे आणि कृष्णाची जी आहे. अच्छा. अजून एका जूट मध्ये पण आहे. ह्याच्यात 5 साईज अवेलेबल आहे. ह्याच्यात फक्त एकच साईज अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये आपण गिफ्ट टाकून देऊ शकतो कोणालाही. ह्या 240 रुपयाचे डझन आहे आणि ह्याच्यात 5 साईज आहे. 5 ही वेगळी वेगळी आहे. 120 रुपये डझन पासून सुरुवात आहे. आपल्याकडे आहे लंच बॅग पोरांचे. मस्त. ह्या 600 रुपयाचे डझन आहे. त्याच्यात 1, 2 आणि हे 3 पॅटर्न आहे आपल्याकडे अवेलेबल. 600 रुपये डझन. 600 रुपये डझन. प्रिंट वगैरे, कलर वगैरे वेगळे वेगळे भेटेल. त्याच्यानंतर इस्माइलीची आहे, हेवी क्वालिटीची. त्याच्यात 2 साईज अवेलेबल आहे. ह्याच्यात पण 2-3 कलर अवेलेबल आहे. आतमध्ये सिल्वर फॉइल वाला आहे. हा 170 रुपयाचा एक पीस आहे. त्याच्यानंतर मोठी साईज आहे ते 200 रुपयाचा एक पीस. मस्त. त्याच्यातली एक सिल्वर फॉइल वाली एक अजून आहे आपल्याकडे अवेलेबल. साईडला बॉटल वगैरे आपण टाकू शकतो. ह्याच्यात पण 4 कलर अवेलेबल आहे. हा 120 रुपयाचा एक पीस आहे. ओके. आता हा ड्रॉवर बॉक्स आहे आपल्याकडे. म्हणजे वॉर्डरोब मध्ये छोटं ड्रॉवर असलं ना, त्याच्यामध्ये आपण काही बारकं सामान ठेवून ह्या ड्रॉवर मध्ये ठेवू शकतो आपण. ऑर्गनायझर झालंय. हा 540 रुपयाचा डझन आहे. ओके. त्याच्यानंतर हा सूज कव्हर आहे, पॅरासूट कापडचा. ओके. हा वाला 100 रुपयाचा एक पीस आहे.
4mm प्लास्टिकचे आहे. आपण सूज वगैरे कॉमन काही पण कसं करता यूज करू शकतो आपण. मल्टीपर्पज. हा हवाला येणार 80 रुपयाचे एक पीस. त्याच्यानंतर हा जालीवाला पण आहे. हे आपण फ्रूट वगैरे फ्रीज मध्ये ठेवायला त्याच्याकरता पण यूज करू शकतो. हवाला आहे 70 रुपयाचा. त्याच्यानंतर आपल्याकडे साडी कव्हरची व्हरायटी आहे. 180 रुपये डझन आहे. 220 रुपये डझन आहे. 240 रुपये डझन आहे. 260 रुपये डझन आहे. 270 रुपये डझन आहे. डोलीची प्रिंट आहे. त्याच्यानंतर आपल्याला डोलीमध्ये हा डिजिटल प्रिंट अवेलेबल आहे. 360 रुपयाचा डझन आहे. त्याच्यानंतर साटिन मध्ये आहे. हवाला 660 रुपयाचा डझन आहे. त्याच्यानंतर मध्ये हा 4mm प्लास्टिक मध्ये टायगर पट्टाचा आहे. हवाला 540 रुपयाचा डझन आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे ब्लाउज कव्हर मध्ये व्हरायटी आहे अजून. हा ब्लाउज ठेवायला कव्हर आहे. हा प्लास्टिकचा आहे ब्लाउज कव्हर. हवाला बसणार 120 रुपयाचा एक पीस. क्वालिटी बेस्ट आहे. क्वालिटी बेस्ट आहे. त्याच्यानंतर कापडी ब्लाउज कव्हर पण अवेलेबल आहे आपल्याकडे. ते पण एवढं मोठं आहे. 9 इंच हाईट आहे त्याची. हवाला बसणार 70 रुपयाचे सॉरी 70 रुपीज पर पीस. त्याच्यानंतर आपल्याकडे साडी कव्हर आहे 7 साडीचं. डबल कापड आहे. 480 रुपयाचा डझन आहे. 480चं डझन. हा 12 साड्यांचा डबल कापडवाला आहे. 720 रुपीज डझन. 60 रुपयाचं एक पीस. त्याच्यानंतर डोली प्रिंटचं अवेलेबल आहे आपल्याकडे ब्राईड साठी. हवाला बसणार 780 रुपये डझन. ट्रान्सपरंट आहे. साड्या पण दिसतील. ट्रान्सपरंट आहे. 780 रुपये डझन. 65चं एक. त्याच्यानंतर आपल्याकडे का डबल कापडचं हेवी क्वालिटीचा साडी कव्हर आहे. हवाला बसणार तुम्हाला 80 रुपयाला एक पीस. चांगली क्वालिटी आहे. डबल कापड आहे. वॉशेबल आयटम आहे. त्याच्यानंतर प्रिंटेड चेक्स वाला साडी कव्हर आहे आपल्याकडे. हेवी क्वालिटीचं मॅटी कापड आहे. चेन वगैरे नाही होणार. चेन वगैरे हेवी आहे. हवाला बसणार तुम्हाला 130 रुपयाचं सिंगल. 130 रुपीज. त्याच्यात 4 कलर अवेलेबल आहे. त्याच्यानंतर प्लेन मध्ये येणार आपल्याकडे या मॅटीचं कापड आहे. ते 110 रुपयाचे एक पीस बसणार. ओके मस्त. त्याच्यात पण 5-7 कलर अवेलेबल आहे. त्याच्यानंतर हा वारली प्रिंट आहे. नायलॉन कापड आहे. चांगली क्वालिटीचे हेवी क्वालिटी आहे. हवाला बसणार 130 रुपयाचे एक पीस. वारली प्रिंट येणार सिंगल पीस. फुल ट्रान्सपरंट. हा नंतर फुल ट्रान्सपरंट आपल्याकडे येणार 4mm क्लिअरचं प्लास्टिक आहे. एक कवर एक ठेवू शकतो त्याचं भरल्यानंतर. चांगली क्वालिटीचे आहे. हवाला 120 रुपयाचा एक पीस आहे. ओके. त्याच्यानंतर हा 12-15 ची साईज आहे. ते पण चांगली क्वालिटी आहे. हवाला बसेल तुम्हाला 120 रुपयाचा एक पीस. आपण 4mm क्लिअरचा आहे. 14x18 ची साईज आहे. 10 इंच त्याची हाईट आहे. हवाला बसणार 140 रुपयाचा एक पीस. चेन वगैरे नाही ना खराब चेन होणार? वगैरे काही खराब नाही होणार. डबल रनर येणार सगळ्यामध्ये. त्याच्यानंतर हा 4mm क्लिअरचे जे घागरा कव्हर आहे. अच्छा घागरा कव्हर. मस्त. 16x21 ची साईज आहे. हा 200 रुपयाचा एक पीस आहे. याला हँडल पण आहे. आपण कॅरी करू शकतो याला. किती मोठा घागरा वगैरे हेवी ब्रायडल घागरा वगैरे असेल तर त्याच्यात बसू शकतो. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा पण आहे आपल्याकडे. हा 16x27 ची साईज आहे. 250 रुपयाचा एक पीस आहे. ब्लँकेट वगैरे पण बसू शकतात. ब्लँकेट वगैरे काय पण बसू शकतो आपण. चांगली क्वालिटीचा आहे. ह्याला पण हँडल आहे. छान. त्याच्यानंतर आपल्याकडे हैदराबादी बॅग अवेलेबल आहे. अच्छा हे कशासाठी? ह्या ट्रॅव्हल मध्ये वगैरे गेलं ना कुठेही आपण चांगली क्वालिटीचे आहे. 2 साईज अवेलेबल आहे. हा मोठी साईज आहे. त्याच्यानंतर त्याच्यात हा बारकी साईज पण अवेलेबल आहे. छान. 2 कलर असतात त्याच्यात ब्लॅक आणि ब्लू. सोबत पॅकेट पण आहे. पुढे पॉकेट आहे. साईडला पण आहे पॉकेट. चांगली क्वालिटीचा आहे. हा 250 रुपयाचा आहे आणि हा 300 रुपयाचा आहे. मल्टीपर्पज यूज आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे हे काय सुटकेसच दिसतोय हा. तर सुटकेस आहे. फोल्ड केलं तर एवढे बार्किंग फोल्ड होतं. त्याच्यानंतर हा आपण याला लावू शकतो. अरे वा
सुटकेस सारखा सुटकेस झालाय आपण आपला हे. म्हणजे वजन वगैरे घेतं, काही प्रॉब्लेम वजन वगैरे घेता बघा सुटकेस झाले. छान. पुढे पण 2 पॅकेट आहे, एक इकडे आहे, एक आहे इथं pocket गावाला मोठा. जाताना छान आहे. गावाला जाताना एकदम छान आहे. हो, हा वाला बसणार 250 रुपयाचा एक पीस. एक पीस. त्याच्यानंतर आपण ट्रॅव्हल मध्ये जाताना बघा जेंट्सचं चेस्ट बॅग आहे म्हणजे, हा बघा ह्याच्यात नंबरिंग वाला लॉक पण आहे. त्याचं सिस्टम काय आहे की आपण आतमध्ये पॉवर बँक लावले ना तर पॉवर बँक आतमध्ये केबल येते, आतमध्ये पॉवर बँक ठेवून ह्याच्यात लावू शकतो आणि इथून केबल लावून आपण मोबाईल मध्ये लावू शकतो. असं आहे. त्याच्यात पॉकेट आहे, 3 पॉकेट आहे. अच्छा. असं हा केबल येतं म्हणजे पॉवर बँकला लावून इथून मोबाईलचं असं आहे. इथून मोबाईलची केबल लावली तर आपण मोबाईल लावू शकतो. अच्छा, सोबतच आहे केबल. सोबतच येणार आहे. हा 400 रुपयाचा आहे, इम्पॉर्टंट आहे, चांगली क्वालिटीचा आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे ऑर्गनायझर मध्ये आहे म्हणजे हा बघा असं फोल्ड होलं, असं फोल्ड पण होतं. याला ओपन केलं तर 8 ग्रेडचा म्हणजे सॉक्स, रुमाल, नॅपकिन वगैरे काय पण ठेवू शकता. हवाला बसणार 140 रुपयाचा एक पीस. अच्छा. त्याच्यानंतर आपल्याकडे हे फ्लॅप वाला आहे, 12 ग्रेडचा आहे. ह्याला पण आपण फोल्ड करून असं ठेवू शकतो. हा, वापर नसला की फोल्ड करू शकतो. आणि ऑल इंडिया तुम्ही घरी बसल्या सुद्धा हे सगळे प्रोडक्ट यांचे मागवू शकता. तुम्हाला कुठला प्रोडक्ट दाखवलेला व्हिडिओ मधला आवडला त्याचा स्क्रीनशॉट काढायचे आणि स्क्रीनशॉट काढून तुम्ही यांना व्हॉट्सअपवर ऑर्डर देऊ शकता. हा 12 ग्रेडचा होता, हा 150 रुपयाचा आणि त्याच्यामध्ये हा मोठा पण आहे 24 ग्रेडचा. हवाला बसणार 200 रुपयाचा. मस्त. याला पण फोल्ड करू शकतो. त्याच्यानंतर हा लेगिन्स कव्हर आहे. लेगिन्स कव्हर म्हणजे बघा फोल्ड केलं हे जरा एवढं होतं, याला मोठं करून असं लेगिन्स वगैरे काय पण ठेवू शकतो आपण. ऑर्गनायझर म्हणून वापरू शकतो. हा वाला 160 रुपयाचा एक पीस आहे. त्याच्यानंतर हे 3 पीसचं सेट आहे ड्रॉवर ऑर्गनायझरचा. छान. ह्याला पण आपण फोल्ड करू शकतो म्हणजे फोल्ड केले की एवढं फोल्ड होतं बारका. म्हणजे सगळ्या प्रकारचे ऑर्गनायझर आहेत आपल्याकडे. हा वाला 200 रुपयाचा 3 पीसचा सेट आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे ट्रे मध्ये अवेलेबल आहे वॉर्डरोब ट्रे, 26 लिटरचे आहे. ओके. आपण वॉर्डरोब मध्ये वगैरे बसवायचे असेल तर हवाले बसायला 180 रुपयाचे एक पीस. एक पीस. प्रॉपर ऑनलाईन खूप महाग मिळतात हे. हा, ऑनलाईन खूप महाग भेटतं. हवाली चांगली क्वालिटीची आहे, 180 रुपयाचे एक पीस आहे. त्याच्यानंतर त्याच्यातलं हलका मध्ये पण अवेलेबल आहे आपल्याकडे. बघा फोल्ड केले की असं होतं, बनवलं की असं होतं बघा. अच्छा. हा 130 रुपयाचे एक पीस बसणार. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक फ्लॅप वाला पण अवेलेबल आहे, हे पण फोल्ड करू शकतो आपण. हा फ्लॅप लावलं की वरती काही हे धूल वगैरे नाही लागणार. हवाला बसणार तुम्हाला 160 रुपयाचं. ओके. आता आपल्याकडे लेगिन्स कव्हर आहे, त्याचं 6 ग्रेड आहे. त्याच्यात लेगिन्स आहे, टी शर्ट्स वगैरे काय पण घडी टाकू शकता. हा प्लास्टिकचा आहे, 4mm प्लास्टिकचा. हवाला 130 रुपयाचे एक पीस आहे. त्याच्यानंतर ह्याच्यात 7 ग्रेडचा आहे पण अवेलेबल आहे. याला काय एक फ्लॅप आहे वरती, ते पॅक नव्हता, हा पॅक आहे. अच्छा. हवाला बसणार 170 रुपयाचा. त्याच्यानंतर आपल्याकडे कार्डबोर्डचं पण आहे. हा फोल्ड केले की असं होतं, ओपन केले की हा लेगिन कव्हर झालं बघा. हवाला बसायला 170 रुपयाचा. त्याच्यानंतर आपल्याकडे शर्ट कव्हर पण अवेलेबल आहे, हे पण फोल्ड होतं, असं फोल्ड केले की फोल्ड होतं. अच्छा. हवाला बसायला 140 रुपयाचा. त्याच्यानंतर आपल्याकडे ह्याच्यातली ट्रे पण अवेलेबल आहे, हा पण फोल्ड होतं. हा 160 रुपयाचा एक पीस आहे. हँडल पण आहे. त्याच्यात हा पण ड्रॉवर अवेलेबल आहे, बॅग अँड बॅगचं प्रॉपर बॅग अँड बॅगचा आहे. वरती एक कप्पा आहे, हा ड्रॉवर आहे. हे दोन्ही बाहेर निघतात ते. आणि हे पॅक होतं, फोल्ड पण होतं. हा 300 रुपयाचा एक पीस आहे. त्याच्यात हा 2 पीसचा सेट पण अवेलेबल आहे आपल्याकडे. अच्छा. प्लॅन आहे आतमध्ये. मस्त. हा 280 रुपयाचा सेट आहे. त्याच्यानंतर हा 2 फ्लॅप वाला पण अवेलेबल आहे. छान. ह्याचं 2 कंपार्टमेंट करायचं असेल तर हा टाकू शकतो, नाही करायचं असेल आपल्याला प्लॅन पाहिजे असेल तर हा काढू शकतो बाहेर. असं हवाला पण 300 रुपयाचा एक पीस आहे. प्रॉपर बॅग अँड बॅगची कंपनी आहे, 24 लिटरचे आहे. त्याला वरती पण पॉकेट आहे. अच्छा. आणि समोर पण पॉकेट आहे. दोन्ही साईडना इथून ठेवू शकतो तुम्ही. आणि कुठलीही वस्तू काढायची असेल तर इथून खाली ठेवलेली असेल तर समोरून काढू शकतो आपण. त्याच्यात 3 साईज अवेलेबल असते, 24 लिटर,
44 लिटर आणि 66 लिटर. अच्छा. 24 लिटरचं तुम्हाला 180 रुपयाचं बसणार. हम्म. हा 200 रुपये आणि हा 220 रुपये. अच्छा. आणि 66 लिटर मध्ये आपल्याकडे भारी क्वालिटीचं पण अवेलेबल आहे. वा मस्त. हा भारी क्वालिटी आहे, 280 रुपयाचे एक पीस आहे. ह्याच्यात प्रिंट व कलर वेगळे प्रिंट वेगळे. कलर वेगळे वेगळे भेटणार. हम्म. याच्यात मग हे बघा, एक पीस डेमो साठी उघडून दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा. असं तार ओढले की आपण याला फोल्ड पण करू शकतो. क्वालिटी पण बेस्ट आहे याची. एकदम फोल्ड झाल्या. ओपन पण केले तर हे बघा एवढं मोठं होतं. हो. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे शू कव्हर. अच्छा. त्याच्यात आपल्याला सॉक्स शू वगैरे ठेवायचे असेल तर 5-6 जोडी बसणार त्याच्यात. नीट आहे. हा, हे ट्रान्सपरंट आहे, चांगली क्वालिटीचे. हे पण फोल्ड करू शकतो आपण. अच्छा. आवाला पण 220 रुपयाचा एक पीस आहे. बर. त्याच्यानंतर आपल्याकडे शूचं रॅक पण अवेलेबल आहे. याला असं फोल्ड पण करू शकतो आपण बघा. अच्छा. हा 6 फोल्डचा अवेलेबल आहे. अच्छा. हा 350 रुपयाचा एक पीस आहे. ओके. त्याच्यानंतर शर्ट पॅन्टचं कॉम्बो आहे आपल्याकडे. हा शर्ट Single कव्हर आहे, single हा बसतात पॅन्ट का? कव्हर आहे. सिंगल बसतं का? हा, म्हणजे हा शर्ट कव्हर आहे. त्याच्यात 5-6 शर्ट बसणार. अच्छा. पॅन्ट मध्ये पण 5-6 पॅन्ट बसणार असं आहे. गावाला जाताना हा. ठीक आहे. 2 पीसचा सेट आहे. हा 250 रुपयाचा आहे. आणि कापड मध्ये पाहिजे तर हा कापड आहे. आपण 250 रुपयाचा 2 पीसचा सेट आहे. ओके. आता आपल्याकडे बघा शर्ट कव्हर मध्ये पण व्हरायटी आहे. आधी एक कार्डबोर्डचं दाखवलं होतं आणि हा प्लास्टिकचा आहे. अच्छा. 80 रुपयाचा एक पीस आहे. आतमध्ये नेट आहे. शर्ट वगैरे ठेवलं तर चिटकणार नाही असं आहे. अच्छा. त्याच्यामध्ये एक हा हेवी क्वालिटीचा पण आहे, 4mm क्लिअरचं. हे पण 5-7 शर्ट बसणार. हा 100 रुपयाचा एक पीस आहे. अच्छा. त्याच्यानंतर एक साडी कव्हर आहे आपल्याकडे, कापडी आहे. त्याच्यात हे 12 अटॅच फ्लॅप आहे. अच्छा. म्हणजे ह्याच्यात 12 फ्लॅप आहे. 12 फ्लॅप मध्ये वेगळी साडी ठेवू शकतो आपण. हा इथून बघा ट्रान्सपरंट आहे, कुठली साडी ठेवलेली ते पण दिसतं. आणि ह्याला असं पॅक करू शकतो आपण. म्हणजे हा बॉक्स मध्ये पॅक झाले आपल्या. एवढं मोठं बॉक्स होतं त्याचं. तर हा वारली प्रिंटचा साडी कव्हर आहे. त्याच्यात हे बघा 10 वेगळे साडी कव्हर पाऊच आहे. ते 10 पाऊच ह्याच्यात ठेवू शकतो आपण. पूर्ण एकत्र ठेवू शकतो. तर जॉईंट नाही. हा अटॅच नाहीये. हा पण 250 रुपीजचा सेट आहे. आता बघा आपल्याकडे व्हॅक्युम बॅग आहे. ट्रॅव्हल मध्ये वगैरे गेले ना तर जास्त आयटम असतं, म्हणजे ब्लँकेट वगैरे फुगलेलं असतं. ह्याच्यात टाकून आपण ह्याच्यामधून हवा बाहेर काढली ना तर व्यवस्थित बसतं त्याच्यात. अच्छा. ह्या 5 पीस बॅग येतं त्याच्यात आणि एक पंप येतं हवा काढायला बाहेर. ते 250 रुपयाचं सेट आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याकडे संक्रांतीचा आयटम, दिवाळीमध्ये लाइटिंगचा आयटम वगैरे भेटेल. आणि रेग्युलर कापूरदानी वगैरे हे पण भेटेल. आणि टच लॅम्प आहे. ओके. आणि आपल्या व्हिडिओ मध्ये जे तुम्हाला आवडलं त्याचे स्क्रीनशॉट काढून आमच्याकडे पाठवा तुम्ही व्हॉट्सअपवर. तुम्हाला लगेच रिप्लाय भेटेल. आणि जे तुम्हाला आयटम आवडलं असेल त्याचा तुम्ही फोटो काढून मला पाठवा. कुरिअर करायचे असेल तर तुमचा ऍड्रेस वगैरे पाठवावं लागेल तुम्हाला, पिनकोड सकट. आणि कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे आपल्याकडे. ओके. आपल्याकडे ऑनलाईन पेमेंटच करावं लागेल तुम्हाला आधी, नंतर तुमचं पार्सल डिस्पॅच होईल. ओके. ऑल इंडियामध्ये तुम्हाला कुरिअर सर्व्हिस भेटेल. थँक्यू. वेलकम.